हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण द फोर फ्रेंड्स या स्टोरीचा पार्ट 2 घेऊन आलेलो आहोत. तर बघूया. द क्रो वेंट नियर द माऊस होल अँड क्राईड. जो क्रो होता, क्रो म्हणजे कावळा, वेंट म्हणजे गेला, नियर, नियर म्हणजे जवळ, द माऊस, माऊस म्हणजे उंदराच्या, होल म्हणजे छिद्र जे बीळ असतं त्याच्यामध्ये, अँड आणि क्राईड म्हणजे ओरडला. ओ माऊस, हे उंदरा, प्लीज कम आउट. प्लीज म्हणजे कृपया, ठीक आहे. कम म्हणजे ये, आउट म्हणजे बाहेर. प्लीज बाहेर ये. आय वॉन्ट टू मेक फ्रेंड विथ यू. आय म्हणजे मी, वॉन्ट म्हणजे कुठली तरी गोष्टीची इच्छा असणे, टू मेक, मेक म्हणजे बनवणे, फ्रेंड म्हणजे मैत्री, विथ म्हणजे तुझ्यासोबत, यू म्हणजे तुझ्यासोबत, मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे, मला तुला माझा मित्र बनवायचा आहे. When the mouse heard the crow's voice. When म्हणजे जेव्हा, द माऊस म्हणजे उंदीर, heard हिअरचा पास्ट फॉर्म ऐकला, द क्रो म्हणजे कावळ्याचा, व्हॉइस म्हणजे आवाज, जेव्हा उंदराने कावळ्याचा आवाज ऐकला, ही वॉज फ्रायटन्ड. ही म्हणजे तो, वॉज फ्रायटन्ड म्हणजे भिला, फ्रायटन्ड म्हणजे भिला, तो भिला. ही हीड हिमसेल्फ डीप इन टू द होल. ही म्हणजे तो, हीड म्हणजे हाईडचा पास्ट फॉर्म, हीड लपवलं, हिमसेल्फ म्हणजे स्वतःला, त्यांनी स्वतःला लपवलं, डीप म्हणजे खूप खोल, इंटू द होल, होल म्हणजे बिळामध्ये, त्यांनी त्या स्वतःला बिळामध्ये खूप जास्त खोल लपवलं. आय सॉ हाऊ यू फ्रीड अ पिजन. म्हणजे आय म्हणजे मी, सॉ म्हणजे पाहिलं, सीचा पास्ट फॉर्म, पाहिलं, हाऊ म्हणजे कसं, यू म्हणजे तू, फ्रीड म्हणजे एखाद्याला मुक्त करणे, फ्रीड द पिजन्स म्हणजे कबुतराला, मी पाहिलं की तू कशा प्रकारे कबुतराला मुक्त केलंस. सेड द क्रो, कावळा म्हणाला, सेड म्हणजे म्हणाला, क्रो म्हणजे कावळा, कावळा म्हणाला की मी पाहिलं तू कशा प्रकारे कबुतराला फ्री केलंस. इफ यू डोंट वॉन्ट टू कम आउट यू कॅन लिस्ट आन्सर मी फ्रॉम इनसाइड. इफ यू म्हणजे तुला, डोंट म्हणजे वॉन्ट म्हणजे इच्छा, या वॉन्ट म्हणजे यायचं नसेल, ठीक आहे, वॉन्ट टू कम आउट, जर तुला कम आउट म्हणजे बाहेर, जर तुला बाहेर यायचं नसेल, जर तुला बाहेर येऊ वाटत नसेल, यू कॅन ॲट लिस्ट, तू करू शकतोस काय, ॲट लिस्ट कमीत कमी, आन्सर म्हणजे उत्तर, मी फ्रॉम म्हणजे तिथून, इनसाइड म्हणजे तू मला आतमधून उत्तर देऊ शकतोस. द माऊस सेड, माऊस म्हणजे उंदीर म्हणाला, सेड म्हणजे म्हणाला, वी आर आर्च एनिमीज. आपण काय आहोत, वी म्हणजे आपण, आर्च एनिमीज म्हणजे खूप जास्त दुश्मन, आर्च एनिमी म्हणजे ज्याने दुश्मन असं म्हणू शकतो. हाऊ कॅन देअर एव्हर बी फ्रेंडशिप बिटवीन अ क्रो अँड माऊस. हाऊ म्हणजे कसं, कॅन म्हणजे असणे, करू शकणे, होऊ शकणे, देअर एव्हर बी फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, ठीक आहे, बिटवीन अ क्रो अँड माऊस म्हणजे कावळ्यामध्ये आणि उंदरामध्ये, की एका कावळ्यामध्ये उंदरामध्ये मैत्री कशी होऊ शकते, असं उंदराने कावळ्याला विचारलं. ऑल राईट, आय गिव्ह यू द प्रॉमिस ऑफ युअर सेफ्टी, विल यू देन बी माय फ्रेंड, आज द क्रो. ते म्हणलं ठीक आहे, ऑल राईट, ठीक आहे, आय गिव्ह यू द प्रॉमिस ऑफ युअर सेफ्टी. आय म्हणजे मी, गिव्ह म्हणजे देणे, ठीक आहे, यू म्हणजे तुला, प्रॉमिस म्हणजे एखाद्याला वचन, ऑफ कशाचं, युअर तुझ्या, सेफ्टी म्हणजे संरक्षणाचं, मी तुला तुझ्या संरक्षणाचं वचन देतो. विल यू देन बी माय फ्रेंड, विल म्हणजे यू म्हणजे तू, देन नंतर, बी म्हणजे होणे, माय माझा, फ्रेंड त्याच्यानंतर तू माझा मित्र होशील ना. आज द क्रो, आज म्हणजे विचारलं कावळ्याने, ठीक आहे, क्रो म्हणजे कावळा. द माऊस रिप्लाइड, माऊस म्हणजे उंदीर, रिप्लाइड म्हणजे उत्तर, माऊसने उत्तर दिलं, उंदराने उत्तर दिलं. आय स्टील डू नॉट ट्रस्ट यू. आय स्टील म्हणजे अजून, डू नॉट अजूनही नाही, ट्रस्ट म्हणजे विश्वास, यू म्हणजे मला अजूनही तुझा विश्वास नाही. आय हॅव नो फेथ इन युअर प्रॉमिस. आय म्हणजे हॅव म्हणजे असणे, नो म्हणजे नाही, फेथ म्हणजे विश्वास, इन कशावर, तुझ्यावर, तुझ्या प्रॉमिस वचनावर, ऑफ सेफ्टी म्हणजे संरक्षणाचं जो तुम्हाला वचन देतोय त्या वचनावर मला अजून सुद्धा विश्वास नाही. द क्रो वुड नॉट गिव्ह अप इझिली. द क्रो म्हणजे कावळा, वुड नॉट गिव्ह अप म्हणजे कुठल्याही गोष्टीचा
की नाही आता ही गोष्ट करायचीच. गिव अप इझिली म्हणजे सहजासहजी. त्या क्रोने सहजासहजी काय गिव अप केलं नाही. ही सेड, तो म्हणाला. ही म्हणजे तो, सेड म्हणजे म्हणाला. इफ यू डोंट ट्रस्ट मी, इफ यू म्हणजे तू, डोंट ट्रस्ट म्हणजे विश्वास, मी म्हणजे माझ्या, जर तुला माझा विश्वास नसेल, डोंट कम आउट ऑफ द होल. डोंट कम म्हणजे बाहेर, कम म्हणजे येऊ, आउट बाहेर येऊ नको. कशाच्या? ऑफ द होल म्हणजे बिळाच्या बाहेर येऊ नको. यू कॅन स्टे इनसाइड, टॉक टू मी. यू म्हणजे तू, कॅन म्हणजे राहू शकतो, स्टे म्हणजे राहणे, इनसाइड म्हणजे आतमध्ये, अँड आणि टॉक टू मी, टॉक म्हणजे बोलणे, टू मी आणि तू आतमध्ये राहूनच माझ्यासोबत बोलू शकतो. द माऊस थॉट, तो उंदीर, थॉट म्हणजे विचार केला त्याने. ठीक आहे, थॉट म्हणजे विचार. द क्रो सीम्स टू बी ऑनेस्ट. तो क्रो म्हणजे कोण? कावळा. सीम्स म्हणजे वाटणे. ठीक आहे, टू बी ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे, आणि तर ऑनेस्ट आहे, हॉनेस्ट नाही, एच. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. क्रो कसा वाटतोय? त्याला प्रामाणिक वाटतोय. ही मीन्स व्हॉट ही सेज, म्हणजे तो जो म्हणतोय, मीन्स तो जो म्हणतोय, मीन्स व्हॉट ही सेज, सेज म्हणजे म्हणाला. ठीक आहे, मीन्स म्हणजे म्हणणे, म्हणजे एखाद्या गोष्टीचं मीनिंग. व्हॉट ही सेज म्हणजे तो जो म्हणतोय तो ते खरंच आहे. ऑल राईट सेड द माऊस, ठीक आहे, ऑल राईट ठीक आहे, सेड द माऊस म्हणाला कोण? उंदीर. सेड म्हणजे म्हणाला, माऊस म्हणजे उंदीर. आय डोंट माइंड मेकिंग फ्रेंड विथ यू, म्हणजे आय डोंट माइंड म्हणजे मला ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही बा, माइंड नाही. मेकिंग म्हणजे बनवणे, फ्रेंड्स म्हणजे मैत्री. ठीक आहे, मित्र बनवायला तुला, विथ यू म्हणजे तू मला तुझ्यासोबत मैत्री करायला किंवा तुला मित्र बनवायला मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आय विल नॉट कम आउट ऑफ द होल, आय विल नॉट कम आउट म्हणजे बाहेर, ऑफ द होल कशाच्या बाहेर येणार नाही, ऑफ द होलच्या म्हणजे मी माझ्या बिळाच्या बाहेर येणार नाही, होल म्हणजे बिळ. आय विल स्टे इनसाइड द टॉक, स्टे इनसाइड अँड टॉक टू यू म्हणजे आय विल स्टे म्हणजे मी, स्टे म्हणजे राहणे, इनसाइड म्हणजे आत, अँड आणि टॉक म्हणजे बोलणे, टू म्हणजे एखाद्याला सांगणे, टू यू म्हणजे तुला, मी फक्त आतमध्येच राहील आणि तुझ्यासोबत बोलत. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. द क्रो अँड द माऊस बिकेम बेस्ट फ्रेंड. द क्रो म्हणजे कावळा, अँड आणि द माऊस म्हणजे उंदीर, बिकेम झाले. ठीक आहे, बेस्ट फ्रेंड्स म्हणजे खूप चांगले मित्र. आणि हळूहळू काय झालं? ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू क्रो, कावळा आणि उंदीर काय झाले? एक बेस्ट फ्रेंड झाले. द क्रो वुड ब्रिंग अ व्हेरायटी ऑफ थिंग्स फॉर द माऊस टू इट. तो क्रो म्हणजे कावळा, वुड ब्रिंग आणायचा, ब्रिंग म्हणजे आणणे, व्हेरायटी वेगवेगळ्या प्रकारची, व्हेरायटी ऑफ थिंग्स म्हणजे वस्तू, फॉर कशासाठी? माऊस टू इट, माऊस म्हणजे उंदीर, टू इट म्हणजे खाण्यासाठी. मग क्रो काय करायचा? कावळा काय करायचा? वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणायचा, कशाला? माऊसला खाण्यासाठी. इवन द माऊस वुड शेअर हिज फूड विथ द क्रो, आणि अजून इवन माऊस वुड शेअर, शेअर म्हणजे एखाद्याला वाटणे, आपलं शेअर हिज त्याचं, फूड म्हणजे अन्न, विथ च्यासोबत, क्रो म्हणजे कावळ्यासोबत. इवन काय करायचं? माऊस सुद्धा, उंदीर सुद्धा आपलं जे अन्न आहे ते त्या कावळ्यासोबत शेअर करायचा. सून काही दिवसांनी, सून थोड्याच वेळाने, थोड्या दिवसांनी. द माऊस बिगेन ट्रस्ट टू क्रो. द माऊस म्हणजे उंदरा, बिगेन म्हणजे ते सुरुवात झाली की, ट्रस्ट सुरुवात होणे, बिगिन. टू ट्रस्ट म्हणजे विश्वास, द क्रो म्हणजे आता काय झालं होतं? लवकरच त्या उंदराला कावळ्याचा विश्वास येऊ लागला. ही वुड नाव कम आउट ऑफ द होल. आता नाव म्हणजे ही म्हणजे तो, वुड नाव म्हणजे आता, कम आउट बाहेर येणे, ऑफ द कशाच्या? होलच्या, बिळाच्या. नाव आता तो होलच्या म्हणजे त्या बिळाच्या बाहेर येऊ लागला. सीट बिसाइड द क्रो, सीट म्हणजे बसणे, बिसाइड म्हणजे बाजूला, द क्रो म्हणजे कावळा, म्हणजे कावळ्याच्या आता तो बाजूला बसू लागला. अँड टॉक टू हिम फॉर अ लॉंग, आणि टॉक म्हणजे बोलणे, टू हिम म्हणजे त्याला, फॉर लॉंग टाईम म्हणजे खूप वेळ, आणि त्याच्या बाजूला बसून तो त्याला खूप खूप वेळ त्याच्यासोबत बोलू लागला. वन्स एकदा, देअर वॉज अ फेमेन इन द रिजन. ठीक आहे, देअर वॉज, देअर म्हणजे तिथे, वॉज अ फेमिन म्हणजे दुष्काळ, इन द रिजन म्हणजे त्या भागामध्ये, रिजन म्हणजे भाग, फेमेन म्हणजे दुष्काळ. एकदा त्या भागामध्ये काय झालं? एकदा दुष्काळ पडला. द क्रो केम टू द माऊस बीड हिम फेअरवेल. द क्रो म्हणजे कावळा, केम आला, टू द कुठं? माऊस म्हणजे उंदराकडं, टू बीड, बीड म्हणजे बोलला, हिम त्याला, फेअरवेल म्हणजे त्याला निरोप देण्यासाठी तो कावळा माऊसकडं, उंदराकडे आला. माय डिअर फ्रेंड माझ्या प्रिय मित्रा, माय डिअर फ्रेंड, सेड द क्रो,
सेड म्हणजे म्हणाला, क्रो म्हणजे कावळा, टीअरफुली म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू होते, टीअरफुली म्हणाला. ठीक आहे. आय डोंट गेट एनिथिंग टू इट हिअर. आय डोंट म्हणजे भेटत नाही मला, गेट म्हणजे भेटणे, एनिथिंग म्हणजे काहीही नाही. ठीक आहे, थोडंही काहीतरी. टू इट कशासाठी भेटत नाही मला, इथं काहीच भेटत नाही खाण्यासाठी, हिअर म्हणजे इथे. ठीक आहे. आय हॅव डिसाइडेड टू मायग्रेट टू सम अदर रिजन. मी डिसाईड केले, ठरवलं, डिसाइडेड. ठीक आहे. टू कशाचं, मायग्रेट म्हणजे स्थलांतर करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. टू सम म्हणजे काही, अदर म्हणजे दुसरं, रिजन म्हणजे भाग. मी डिसाईड केले की मी इथून दुसऱ्या भागामध्ये राहायला जाणार. I hope so. So this is the second part, and after this we will bring the third part because this story is too long. So I hope so you like the story. So please like, subscribe and share my YouTube channel and press the bell icon, and please keep supporting me. Thanks for watching.